हे जे काही नवीन महाराष्ट्राचं स्वतःचं असं एप्स्टीन प्रकरण मिळालं आहे, त्याच्यात माननीय अजितदादांच्या मृत्यूची चर्चा कुठच्या कुठे थांबून गेली, संपून गेले. हल्ली तर त्याच्यावरती कोणीही बोलताना दिसत नाहीत. रोहित पवारांचे एकतर्फी प्रयत्न चालले आहेत. ईश्वर गरुड त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे. हे प्रकरण कुठेही मागे पडू दे नको, कारण अजितदादांच्या मृत्यूबाबत कोणत्याही ठोस गोष्टी समोर आल्या नाहीत ज्याच्यामध्ये हे एकतर्फी सिद्ध होईल की तो फक्त आणि फक्त अपघातच होता. त्याच्यात शंकेला बऱ्याच ठिकाणी वाव आहे आणि त्याच्यावरती कोणीही बोलत नाही आहे आणि कोणीही काहीही कसलीही त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे, जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहे. कुठल्याही प्रकारची चौकशी त्याच्याबाबतची जी आहे ती केली जात नाही आहे. आणि असंच जसं आता अजितदादांच्या मृत्यूचं प्रकरण मागे पडत चाललं आहे, मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिकचं प्रकरण मागे पडत चाललं होतं, तसंच आता हे जे काही खराब प्रकरण आहे ते सुद्धा हळूहळू काही दिवसांनी मागे पडेल आणि पुन्हा ते सगळ्यांच्या विस्मरणात गेलं की हे प्रकरण पूर्णतः निकालात निघून तो बाबा परत एकदा आपली भोंदूगिरी करण्यासाठी या समाजात मुक्तपणे वावरायला सुरुवात करेल आणि त्याचा रीच जो होता आतापर्यंतचा लिमिटेड होता, याच्यानंतर आणखीन तो रीच वाढेल आणि पुन्हा तोच लूप चालू होईल जो कधीही संपणार नाही आहे.